माजी नगराध्यक्ष सूरजजी लोळगे यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात अत्यंत उत्कृष्ट असे काम केले आहे। परिणामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीत आम्ही पक्षाच्या वतीने केलेल्या सर्वेत पैठण नगराध्यक्षपदासाठी भाजपचा जो उमेदवार आहे तो हा खूप आघाडीवर दिसत आहे। आणि याच कारणामुळे आम्ही सूरजजी लोळगे यांच्या झेरॉक्स कॉपीला पैठण नगराध्यक्षपदाचे तिकीट देणार आहे असे सांगत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माजी नगराध्यक्ष सूरजजी लोळगे यांच्या पत्नी मोहिनीताई सूरजजी लोळगे यांच्या तिकिटावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहेत। आगामी पैठण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हा प्रमुख सुहासजी शिरसाट, माजी जिल्हा प्रमुख एकनाथ जाधव, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी त्यांच्या 5 काळात जी कामे केली त्या कामांचा संपूर्ण लेखाजोखा हा उपस्थितांसमोर मांडला। जर पैठण शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला भाजपच्या नगराध्यक्षाशिवाय पर्याय नाही आणि याच कारणामुळे आगामी पैठण नगरपालिका निवडणुकीत पैठणकरांनी भाजपच्याच भरभरून असे मते देऊन विजयी करावे असे आवाहन सूरज लोळगे यांनी केले। या बैठकीत बोलताना प्रमुख वक्ते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सूरज लोळगे हे नगराध्यक्ष असताना त्यांनी जे विकास कामे केली त्याची भरभरून अशी स्तुती केली। तसेच पैठणच्या कोणत्याही राजकारणाला जमले नाही असे काम सूरज लोळगे यांनी पैठण शहरात मेडिकल कॉलेज उघडून केले असे त्यावेळी उपस्थितांना सांगितले। तसेच आम्ही पक्षाच्या वतीने पैठण नगराध्यक्षपदाचा जो नगराध्यक्षपदाची जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीचा सर्वे केला आहे आणि या सर्वेत भाजपचा उमेदवार हा खूप पुढे आहे। या कारणामुळे या निवडणुकीत 100% भाजपचा उमेदवार उभा राहणार आहे आणि नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी जे कामे केली आहेत यामुळेच भाजपचा उमेदवार हा पुढे दिसत आहेत आणि याच कारणामुळे आम्ही भाजपचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांचे जे झेरॉक्स आहे त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणार आहे असे सांगून रावसाहेब दानवे यांनी सूरजजी लोळगे यांच्या पत्नी मोहिनीताई सूरज लोळगे यांच्या उमेदवारीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब केला आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार,